आपण आज ओरिएंटेशन लेक्चर बघतोय. ओके. महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा. आता तांत्रिक सेवा का म्हटलं गेलंय? इंजिनिअरिंग स्टुडंट ज्यावेळी ह्या एक्झामला बसेल तर कुठल्या पोस्टसाठी बसणार आहे? तर WRD डिपार्टमेंट आहे, PWD डिपार्टमेंट आहे. तुम्हाला जर धरणं बांधायचे असतील, रोड कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर काहीतरी टेक्निकल नॉलेज पाहिजे, बरोबर. अदर दॅन सायन्स स्टुडंट किंवा इंजिनिअरिंग माहीत नसलेला स्टुडंट हे तितकंसं चांगलं करू शकणार नाही. ॲग्रिकल्चर स्टुडंटच्या बाबतीमध्ये काय होणार आहे? त्याला जर शेतीविषयी प्रश्न हाताळायचे असतील तर आधी त्याला ॲग्रिकल्चरमधलं टेक्निकल नॉलेज पाहिजे. ओके. सो अशा काही सर्व्हिसेस आहेत, असे काही डिपार्टमेंट आहेत की जिथं त्यातल्या विषयातल्या एक्सपर्टची गरज लागते. ओके. तर अशा जिथे एक्सपर्टाईजची गरज लागते अशा एक्झाम्स एकत्रित करून त्याला तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा म्हटलेली आहे. ओके. राजपत्रित कशाला म्हणायचं? इंग्रजीत काय म्हणतात राजपत्रितला? गॅझेटेड. ओके. म्हणजे शासनाच्या राजपत्रामध्ये तुमचं नाव येणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर. सो तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा याचा अर्थ काय आला? फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, ॲग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, तर या तुम्ही टेक्निकल नॉलेज असणारे स्टुडंट आहात. तर या परीक्षांना त्या त्या रिस्पेक्टिव्ह फील्डमधील, जसं सिव्हिल इंजिनिअरिंग PWD साठी लागत असेल, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटसाठी लागत असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जनरल सायन्सचे लागत असतील, किंवा आता याच्यामध्ये 2 सर्व्हिसेस आणखीन ॲड केल्या MPSCनं. पहिला आहे फूड सेफ्टी ऑफिसर आणि दुसरा आहे वैद्यमापन शास्त्र, ज्याला आपण काय म्हणतात मापन वगैरे हे असतात ना. म्हणजे तुम्ही आता पेट्रोल पंपला जात असाल तर ते बरोबर 1 लिटरचीच क्वांटिटी देतात की नाही, हे सगळं मोजण्यासाठी किंवा हे रेग्युलेट करण्यासाठी. किंवा साधं ग्रॉसरी शॉपला तुम्ही जात असाल, तिथं डिजिटल वेइंग मशीन असेल तर त्याचं कॅलिब्रेशन करायला त्यामध्ये काही छेडछाड केलेली नाही आहे, हे सगळं तपासायला पण एक यंत्रणा असते. ओके. तर असे जवळजवळ 5 सर्व्हिसेस आता एकत्र केलेले आहेत. आणि मोस्टली एक कॉमन पॅरामीटर काय की इथं सायन्स ग्रॅज्युएट लागतात. तर आता जस्ट एक पूर्व परीक्षा झालेली आहे, 30 एप्रिलला पूर्व परीक्षा झाली, 2-3 दिवसापूर्वी त्याचा रिझल्ट पण लागला. ओके. आता याच्यातले काही स्टुडंट असे असतील की ज्यांना काहीच कल्पना नसेल रिझल्टच्या बाबतीत किंवा सिलेबस काय आहे, किंवा काहींना फक्त ओझरचं ऐकलं असेल की कट ऑफ खूप जास्त लागला, एवढं कधीच ॲग्रिकल्चरला लागत नव्हतं, एवढं कधीच इंजिनिअरिंगला कट ऑफ नव्हता. फॉरेस्टच्या बाबतीत तरी नो कॉमेंट्स आहे. 122चा कट ऑफ लागलाय, म्हणजे अगदी रेअरेस्ट ऑफ रेअर केस जसं म्हणतात. तर तशी सिच्युएशन झालेली आहे. तर बऱ्याच वेळा मग आपल्याला असं वाटतं की आपण प्रिलिम्स क्वालिफाय होणार आहोत की नाही. नंतर मेन्सला गेल्यानंतर टेक्निकल नॉलेज आहे, ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटसाठी ॲग्रिकल्चर आहे, बरोबर. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंगचे तुम्ही विषय शिकाल, पण तिथपर्यंत जाण्यासाठी तरी तुम्हाला क्वालिफाय करून जावं लागेल. आता प्रीचे जे मार्क्स आहेत हे तुमच्या ओव्हरऑल मेरिट लिस्टमध्ये धरत नाहीत, बरोबर. मेरिटमध्ये येण्यासाठी तुम्हाला मेन्सला आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, 400 मार्काचे मेन्स आणि 50 मार्काचे इंटरव्ह्यू हेच अपेक्षित असतं. सो प्रिलिमचं महत्त्व काय आहे? म्हणजे आता जस्ट रिझल्ट लागून गेलेला आहे, तर बऱ्याच लोकांची अशी सिच्युएशन आहे की मेन्सचा स्कोर म्हणजे मेन्सचा अभ्यास खूप चांगला आहे, किंवा याच्या अगोदरच्या झालेल्या एक्झाम्स जुन्या दिलेल्या आहेत जुन्या सिलेबस प्रमाणे, आता पण चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो, पण प्रिलिमच क्वालिफाय नाही झालं. ओके. तर आता प्रिलिम का चॅलेंजिंग झालंय बघा. ज्यावेळी एकत्रित संयुक्त पूर्व परीक्षा नव्हती त्यावेळी इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये पूर्व परीक्षेमध्ये GSचं वेटेज खूप कमी होतं आणि इंजिनिअरिंगला वेटेज चांगलं होतं. सेम केस ॲग्रिकल्चरमध्ये. ॲग्रिकल्चरमध्ये 25% वेटेज पूर्व परीक्षेला ॲग्रिकल्चर विषयाचंच होतं, येतं लक्षात. त्यामुळं तिथं पूर्व परीक्षेला मार्क्स पाडणं हे सोपं होतं. आता काय केलेलं आहे, या तिन्ही परीक्षा एकत्रित आणल्यामुळं तिन्ही परीक्षेसाठी जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठंही टेक्निकल विषयाचा समावेश नाही. ओके. त्यामुळे पूर्व परीक्षेला आपल्याला इंजिनिअरिंग नाही, ॲग्रिकल्चर नाही किंवा फॉरेस्ट रिलेटेड सब्जेक्ट नाही आहेत. आपल्याला GS आहे, जनरल स्टडीज, जे सगळ्यांना कॉमन असणार आहे. ओके. सो इथं काय झालं की जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे असतील किंवा ॲग्रिकल्चरचे असतील, जे समजा राज्यसेवाच करतायत किंवा UPSCच करतायत, तर त्यांच्यासाठी आता टेक्निकल सर्व्हिसेसचा पूर्व परीक्षेचा सिलेबस जो आहे तो खूप कॉमन झाला.
म्हणजे आम्ही युपीएससीला हे केलंय, आम्ही एमपीएससीला वाचलंय, कंबाईन मध्ये हे विषय सगळे झालेत, अशी सिच्युएशन तयार झाली. मग त्यांच्यासाठी काय सिम्पली एक फॉर्म भरायचा आहे. ओके, म्हणजे आता मी ॲग्रिकल्चरशी संबंधित असल्यामुळे सांगतो ॲग्रिकल्चरची सिच्युएशन. आता मेन्सला सध्या जे काही स्टुडंट क्वालिफाय झालेत त्याच्यातले 70% स्टुडंट हे कोर ॲग्रिकल्चर एमपीसीचा अभ्यास करणारे नाहीत. नाहीत म्हणतोय मी. असे ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहेत ज्यांनी कधीतरी युपीएससी दिलेत किंवा राज्यसेवेची तयारी करतायत किंवा कंबाईनची तयारी करतायत, तिकडे 1-2 मार्कानं राहिलं पण इकडं स्कोर चांगला आलाय, इकडं स्कोर सगळ्यांचे 100च्या वरचे. लक्षात येत आहे. तर ही सिच्युएशन आहे. मग आता असाच कट ऑफ पुढच्या अटेम्प्टला पण राहील का, एवढा जास्त जाईल का, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. आणि जर एवढा कट ऑफ लागणार असेल तर मग आपण पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेला क्वालिफाय कसं व्हायचं, तर या टॉपिकवरती आपण डिस्कशन करणार आहोत. सगळ्यात आधी कट ऑफ किती लागला बघा. जनरली ज्यांना माहित असेल, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, ॲग्रिकल्चरचं आहे ते 87. आता 87 हे 200 पैकी. तर आता जनरली बघा की आपल्याला वाटतं 200 पैकी 87 म्हणजे काय सोपं आहे. ओके, तर एमपीएससीचा पेपर असतो, म्हणजे डिग्री किंवा आपण जे रेग्युलर एक्झाम्स बघतो तर त्या कंपॅरिझनमध्ये डिफिकल्टी लेवल जास्त असते. त्यामुळे 50% पर्यंत तुम्ही पोहोचणं सुद्धा चॅलेंजिंग असतं. तर एवढा 87 पर्यंत कधीच आतापर्यंत कट ऑफ नव्हता गेला. ओके, त्यानंतर फॉरेस्टचं सांगितलं तुम्हाला 122 लागलेला आहे. ओके, 200 पैकी. म्हणजे इथंपर्यंत जे असतील त्यांचा सत्कार केला पाहिजे. एवढी चांगली तयारी त्यांची असणार आहे. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचं बघा 81.5 लागलेला आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 109 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा 81. आता याचा अर्थ असा आहे, तुम्हाला जर कम्फर्टेबली याच्यातलं फॉरेस्ट 1-2 मिनिटं आपण बाजूला ठेवू, बाकीच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला कम्फर्टेबली जर क्वालिफाय व्हायचं असेल तर तुमचं टार्गेट मिनिमम 110च्या वरती पाहिजे. मी मिनिमम म्हणतोय. ओके, म्हणजे एवढा कट ऑफ लागणार आहे का पुढच्या परीक्षेला, तर एवढा कट ऑफ नाही लागणार. पण ज्या दिवशी तुम्ही पेपर द्याल त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही कॉन्फिडंट असाल की मी मेन्सला आहे, कट ऑफ किती पण लागू दे. ओके, लक्षात येत आहे. याचा फायदा काय होतो बघा. 30 एप्रिलला एक्झाम झालेली आहे आणि आता आपण 15 जुलैमध्ये आहोत. 2 दिवसापूर्वी रिझल्ट आला. म्हणजे किती दिवस गेले याच्यामध्ये, 2.5 महिने गेले, म्हणजे 75 दिवस गेले. आता ज्यांचे स्कोर ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये बोलू आपण, ज्यांचा स्कोर समजा 75 किंवा 70च्या आसपास असेल, ते काटावर असल्यासारखं होतं. काही म्हणायचे 70 कट ऑफ लागेल, काही म्हणायचे 80च्या वरती लागेल, काही म्हणायचे 90 लागेल. त्यामुळे त्यांना एक्झॅक्टली कळत नव्हतं की मी आत आहे का बाहेर आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये ज्यावेळी माणूस कन्फ्युज्ड स्टेटमध्ये असतो त्यावेळी तो वेळेचं युटिलायझेशन चांगल्या पद्धतीनं करत नाही. ओके, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 100च्या वरती होतं किंवा 90च्या वरती असेल किंवा 85च्या वरती होतं, तर ते विद्यार्थी अगदी पहिल्या दिवसांपासून मेन्सच्या तयारीला लागले होते. येते लक्षात. तर हा 75 दिवसाचा जो ऍडव्हान्टेज असतो तुम्हाला, जर तुमचा स्कोर प्रिलिमला चांगला असेल, तो ऍक्च्युअली तुमच्या मेरिटमध्ये रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करताना या टार्गेटनी करा की जो काय कट ऑफ लागेल त्याच्या ऍटलिस्ट 20-25 मार्क मला जास्तच असतील. आणि हे काही इम्पॉसिबल ह्या कॅटेगरी मधलं नाही. दुसरं, आता हे मी ओपन जनरलचं सांगतोय. कॅटेगरी वाईज बघा, बऱ्याचदा आपल्याला एक स्लाइड दिसते का, बऱ्याचदा आपल्याला एक असं वाटतं की बाबा मी कॅटेगरीमध्ये आहे तर मला थोडा कम्फर्ट असेल. तर आता ऍग्रिकल्चरचे एक केस स्टडी म्हणून बघूया आपण. ओपन जनरल बघा 87 कट ऑफ लागलाय, फिमेल 4 मार्काचा फरक आहे, 83 लागलेला आहे. ओके, स्पोर्ट्स कोट्यामध्ये आता फक्त तुम्ही निवांत कधी राहू शकता जर स्पोर्ट कोट्यामध्ये असेल तर. ओके, आता पुढचं आहे का, स्पोर्ट कोट्यामधनं सर्टिफिकेट मिळवणं आता सोपं नाही राहिलं. नियम काय आहे, तुम्ही नॅशनल गेम्स मध्ये गोल्ड मेडलिस्ट पाहिजे और इंटरनॅशनल गेम्स मध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे. ओके, प्लस याच्या अगोदर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये बोगस सर्टिफिकेट असणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. आता स्पोर्ट्स मधून तुम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट जे आहे त्याची ते व्हॅलिड आहे का हे तपासून घ्यावं लागतं. ओके, क्रीडा विभागाकडून. त्यामुळे आता बोगस स्पोर्ट्स पर्सनची संख्या कमी झाल्यामुळं ते पण एक कारण आहे की कट ऑफ खूपच खाली लागलाय. जेन्युन पर्सन जो नॅशनल मध्ये गोल्ड वगैरे मिळवलेला आहे असे पर्सन खूप कमी आहेत.
तर जर तुम्ही या ह्याच्यामध्ये नसाल तर तुम्ही ओपन मध्ये आहात. लक्षात आलं. पुढची कॅटेगरी आहे एससी आणि एसटी. आता इथं काही मार्काचा कम्फर्ट मिळतो, एक 7-8 मार्काचा डिफरन्स आहे. एसटी मध्ये सुद्धा जवळजवळ 13 मार्काचा डिफरन्स आहे. ते सोडून बाकीच्या कॅटेगरी घेतला. आता डीटीए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी बघा, सगळ्यांचे कट ऑफ जे आहेत ते सेमच आहेत. 87 फिमेलसाठी 83, 87, म्हणजे काही फरक पडलेला नाही आहे. त्यानंतर ओबीसी मध्ये पण आहे, ओपनचा तसाच कट ऑफ आहे 87, 83. तिथं आता स्पोर्ट्सचा एकमेव असेल, त्यामुळे तो जाऊन बसला असेल, त्याचा झालेला आहे 6 मार्काचा कट ऑफ आहे. म्हणजे हे आधी कळायला पाहिजे होतं सर, स्पोर्ट्स मध्ये लक्ष घातलं असतं. पुढे आहे ईडब्ल्यूसी. ईडब्ल्यूसी मध्ये पण काय फरक आहे का बघा. हे का होते लक्षात घ्या. ईडब्ल्यूसी किंवा ओबीसी यांची संख्या पण खूप जास्त आहे. आता समाजाच्या सगळ्या स्तरांवरती स्पर्धा परीक्षांच्या विषयी जागृती तयार झालेली आहे, त्यामुळं खूपसा फरक पडत नाही. म्हणजे जे वन कॅटेगरीमध्ये जरी असतील त्यांनी सुद्धा मी ओपन मध्ये आहे असं धरूनच अभ्यास केला पाहिजे. लक्षात येत आहे. 4-5 मार्काचा फरक म्हणजे काही खूप जास्त नाही, 2 बिट्स आहेत. मग तुम्ही जर तशा पद्धतीनंच तयारी केली की बाबा कॅटेगरी आहे 4-5 मार्काचं मला रिलॅक्सेशन मिळतं, तर तुम्ही तिथपर्यंत पण पोहोचणार नाही, तुमच्या कट ऑफ पर्यंत पण. त्यामुळे तुम्ही ओपन आहात आणि 87 लागतो किंवा या पद्धतीने लागतो असा विचार करूनच तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ओके. आता सिलेबस बघा, जे अगदी नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी की नेमका प्रिलिम्सला आपल्याला असे काय विषय आहेत. सगळ्यात महत्वाचा पहिला आहे मराठी. ओके. तर मराठीमध्ये जो काय सिलेबस आहे किंवा इंग्रजीमध्ये जो काय सिलेबस आहे तो एमपीएससी मध्ये ज्या ज्या परीक्षेमध्ये मराठी आहे एमसीक्यू ला तिथं सेमच असतो, त्यामध्ये खूप काय असं बदल वगैरे नसतो. त्यामुळे कुठल्याही विषयासाठी तुम्ही कुठल्याही परीक्षेसाठी एमपीएससीच्या मराठी वाचत असाल तर ते सगळा त्याचा दर्जा सेमच आहे, किंवा इंग्रजी वाचत असाल तर त्याचा दर्जा सेमच आहे. ओके. त्यानंतर पुढचं येतं सामान्य क्षमता चाचणी कॅटेगरी आहे. त्यामध्ये चालू घडामोडीपासून जीएस पर्यंतचे सब्जेक्ट आहेत. तर चालू घडामोडीमध्ये काय म्हटलेलं आहे, जागतिक आणि भारतातील. ओके. आता इथं महाराष्ट्रातील म्हटलेलं नाही आहे, याचा अर्थ प्रश्न येणार नाही असा आहे का. येऊ शकतो. आपण असं चॅलेंज नाही करू शकत की सिलेबस मध्ये पॉईंट नव्हता. ओके. पुढे आहे भारतीय राज्य व्यवस्था म्हणजे इंडियन पॉलिटी. त्यानंतर विज्ञान आहे, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री हे 2 विषय मेन आहेत. आणि त्यानंतर थर्ड दिलेला आहे रिमोट सेन्सिंग, एरियल ड्रोन फोटोग्राफी, जीआयएस ऍप्लिकेशन, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता हे 2 फंडामेंटल सायन्स विषय देऊन हे परत रिमोट सेन्सिंग, एरियल वगैरे हे का दिलेलं आहे, कारण अगेन आपण टेक्निकल सर्व्हिसेसची एक्झाम देतो, आपल्याला जे काम करायचं आहे ते टेक्निकल असणार आहे. ओके. आतापर्यंत आपण रेग्युलर सर्वे जे करत होतो तर त्याच्यामध्ये आता बरंचसं अपडेशन आलेलं आहे. काही तुम्ही डिग्रीमध्ये शिकला असेल, आता हे ऍक्च्युली अप्लाय करायचं आहे. लक्षात येत आहे. म्हणजे आता जमीन मोजणीसाठी आधी काही चेन्स वापरले जायचे, आता अगदी जीपीएस पर्यंत आपण हे शोधून हे करू शकतो. ऍग्रिकल्चर मध्ये बघा, क्रॉपचं नुकसान झालं असेल, आता फ्लड लाईक सिच्युएशन आहे, तर पिकाचं किती नुकसान झालं हे सॅटेलाइट वरून ऑथेंटिक डेटा आपल्याला मिळू शकतो. डॅम कन्स्ट्रक्शन वगैरे त्यासाठी आयडियल साईट शोधणं असेल किंवा त्याचं बॅक वॉटरचं रीच असेल, हे खूप सायंटिफिकली आणि ॲक्युरेटली आपल्याला आता करता येतं. ओके. त्या अँगलने किंवा तो विचारात घेऊन सायन्समध्ये हा रिसेंट पार्ट अपडेट केलेला आहे. पुढचा आहे जिओग्राफीचा विषय. जिओग्राफीमध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल एवढंच म्हटलेलं आहे. ओके. आता इथं क्लिअरली डिफाईन नाही केलेलं की याच्यामध्ये पुन्हा काय काय येणार आहे. फिजिकल जिओग्राफी विचारली जाणार आहे का फक्त इकॉनॉमिक जिओग्राफी आहे, काय सोशल जिओग्राफी आहे का, लोकसंख्या भूगोल तर इथं कुठं मेन्शन पण नाही आहे. सो हे ओपन एंडेड सिलेबस असतात. ज्यावेळी फक्त भारताचा भूगोल किंवा महाराष्ट्राचा भूगोल असं ज्यावेळी म्हटलं जातं तिथं आपण काही स्किप करून चालत नाही. ओके. त्यानंतर पुढचा आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, बेसिक न्यूमरन्सी हा पार्ट आहे. आता हा पार्ट जो आहे म्हणजे कट ऑफ तितका जास्त का लागला, तर त्याला कारण हे आहे की जो काय आपला एक्झाम झालेला आहे त्या एक्झाम मध्ये 25% क्वेश्चन जे आहेत, म्हणजे 100 पैकी 25 क्वेश्चन आहेत हे क्वांट रिझनिंग वरती आलेले आहेत, आणि ते बऱ्याच लोकांना सुटलेले नाही आहेत जे त्यामध्ये एक्सपर्ट्स होते, ज्यांनी ऑलरेडी
कंबाईन केले असेल, राज्यसेवेची एक्झाम दिली असेल, त्यांना ते सरावाचा भाग होता, त्यांना इझिली त्यामध्ये मार्क्स मिळाले. ओके, पुढे आपण बघतोय डिटेलली. त्यानंतर लास्ट सिलेबस आहे पर्यावरण. आता पर्यावरण एमपीएससी मध्ये जिथं जिथं सिलेबस आहे, एमपीएससी पूर्वला आहे राज्यसेवेला, आणि राज्यसेवेला मुख्य पण आहे, तर तिथं त्याचं वेटेज कमी आहे. त्या अनुषंगाने इथं सुद्धा डिटेल्ड सिलेबस दिलेला आहे. त्यामुळं इथं जे ओपन एंडेड आहे पॉलिटी आणि जिओग्राफीमध्ये, तर त्या कंपॅरिझन मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये काय स्किप करायचं आणि काय वाचायचं हे इथे क्लिअरली डिफाईन करू शकतो, कारण सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे. ओके, आता पर्यावरणाचं मुळात वेटेज सगळ्याच एक्झामला कमी असतं. इथं सुद्धा मागच्या एक्झाम मध्ये फक्त 5 क्वेश्चन्स विचारले गेले होते. आता एवढा सिलेबस फक्त एका पानात तुम्हाला दिसत असेल, त्या कंपॅरिझन मध्ये इंजिनिअरिंगने ज्यांचा सिलेबस बघितला तर खूप मोठा आहे. ऍग्रिकल्चरचा 12 पानाचा सिलेबस आहे. ओके, पण हे ज्यावेळी आपण पॉलिटी म्हणतो त्यावेळी पॉलिटीचा सिलेबसच खूप मोठा होतो, लक्षात घ्या. त्यामुळे हे एका पेज मध्ये जरी दिसत असेल तरी तुम्हाला जे काय 3-3.5 महिने अभ्यास करायचा आहे त्यामध्ये तुमचा कस लागणार आहे. ओके, आता झालेल्या पेपरमध्ये वेटेज कसं होतं बघा, आणि आपल्याला कशा पद्धतीनं अबाव 100 जाता येईल हे बघू. याच्यामध्ये मराठीला जे प्रश्न विचारले गेले ते 15 प्रश्न विचारले गेलेत. ओके, म्हणजे 30 मार्क्ससाठी. आता या सगळ्या विषयांमध्ये आपल्याला टोटल 8 विषय आहेत. 8 विषयामध्ये सगळ्यात स्कोरिंग कुठला विषय आहे तर तो मराठी आहे. 15 क्वेश्चन पैकी तुम्हाला 13 ते 14 क्वेश्चन करेक्ट आन्सर करता येतात जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर. आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा पुढचा प्रश्न असेल की मी कॉन्व्हेंटचा आहे, माझं मराठी एवढं पक्क नाही, तर माझ्या बाबतीत काय, तर त्यांना अगदी 12-13 पर्यंत जरी जाता येत नसेल तरी 10 तरी क्वेश्चन्स ते इझिली अटेम्प्ट करू शकतात. मागच्या आपल्या प्रिलिम बॅचचं आपल्याकडे उदाहरणं आहेत. काही स्टुडंट कॉन्व्हेंटचे होते आणि सुरुवातीला ते खूप म्हणजे टेन्शन मध्ये होते की ग्रामर तरी आम्हाला माहीतच नाही, रेग्युलर मराठीतले शब्द पण आम्हाला माहीत नसतात वगैरे वगैरे. पण मराठीचं काय आहे, व्याकरण असेल तर ते एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये आहे. ओके, आणि मराठी इंग्रजी हे दोन्ही विषय एमपीएससीच्या जवळजवळ सगळ्या एक्झामला असल्यामुळं या दोन्ही विषयांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप जास्त अवेलेबल आहेत. ओके, त्याचा तुम्ही प्रॅक्टिस जरी केला तरी हे पॉसिबल आहे, लक्षात येते. मग इथं समजा तुम्ही मराठी मीडियम आहे असं गृहीत धरू तर 15 पैकी तुम्हाला किमान, मी लोएस्ट धरतोय, 12 क्वेश्चन तरी तुमचे बरोबर येतातच. इथं तुमचे मार्क्स झाले 24. ओके, पुढचा आहे आता इंग्रजी. आता इंग्रजी कॉन्व्हेंटचा असू दे नाही तर मराठी मीडियमचा असू दे, म्हणजे मार्क्स तितकेसे पडत नाहीत. मराठी मीडियमचा असेल तर जास्तच पुअर कंडिशन असते, पण इव्हन कॉन्व्हेंटचा आहे म्हणून पण मला ग्रामर सगळं जमलं वगैरे असंही नाही आहे. सो इथं तुम्हाला पैकीच्या पैकी नाही पडणार, पण आपण एक 50% धरू की किमान तुम्हाला 7 तरी क्वेश्चन्स बरोबर येतात. ओके, तर 14 मार्क इथं होतात. पुढचा आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. आता जे मेन्सला सध्या आहेत, इंजिनिअरिंग असू दे, ॲग्रिकल्चर असो किंवा जे फॉरेस्ट्रीला 122 पर्यंत गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये सगळ्यात मेजर फॅक्टर होता क्वांट रिझनिंग. म्हणजे पेपर ज्यावेळी उघडला, काहींच्या बाबतीमध्ये स्टेटनुसार वेगवेगळं हे झालं असेल की काहींना आधी आला असेल, काहींना नंतर आला असेल. आता ज्यांना सुरुवातीला आला त्यांचं बॅड लक, ते सोडवत गेले आणि प्रश्न संपतच नव्हते. ओके, सो ज्यांची तयारी नव्हती क्वांट रिझनिंगच्या बाबतीमध्ये तर त्यांनी तिथंच डिप्रेशन मध्ये गेले की 25 क्वेश्चन कुठं असतात का, असे कुठं पॅटर्न असतो का, आणि मग ते ज्यांना सुरुवातीलाच आलेला आहे तर ते क्वांट रिझनिंगच सोडवत राहिले. ओके, आणि त्यामुळे काय झालं, नंतर काही क्वेश्चन असे होते, समजा आता एन्व्हायरमेंटमध्ये आता मीच घेतोय, कौतुक करत नाही, तर 5 पैकी 5 क्वेश्चन आले होते आपल्याच नोट्समधून. नोट्स पब्लिक प्लॅटफॉर्मवरती पण मी ओपनली शेअर केले होते एक्झामच्या आधी. सो समजा पहिलाच 25 क्वेश्चन्स आले, तुम्ही क्वांट रिझनिंगचे सोडवताय. ओके, आणि त्यामुळे पेपरच कव्हर नाही झाला, हे क्वेश्चन वाचायचेच राहिले, तर इथं सगळ्या गावाला हे प्रश्न आलेत, लक्षात येत आहे. त्यांनी 10 मार्क्स मिळवलेत आणि तुम्हाला इथं 0 मार्क्स मिळालेत. आणि तुम्ही सुरुवातीला, या सर, बोलणार आहे. सो मेंटल अबिलिटी मध्ये बघा, इथं तुम्ही एवढा वेळ देऊन ज्यांचं कच्चं होतं त्यांना 25 पैकी
लिटरली 7 पण बरोबर आलेले नाहीत आणि वेळ तो गेलाय. लक्षात आलं. आणि पुढचे जे काही सोपे होते जसं एन्व्हायरमेंट होतं किंवा पॉलिटीमध्ये काही वन लाईनर क्वेश्चन होते, करंट अफेअर्स वाचला असेल तर हा पुरस्कार कोणाला मिळाला, इतकं सिंपल वन लाईनर क्वेश्चन होते जे तुम्ही वाचला असता तरी सोडवता आला असता. ओके, तर तिथपर्यंत जाऊ शकलेलो नाही. मग ज्याची प्रॅक्टिस होती, ज्यानं कंबाईन दिलेला आहे, तर त्याच्या बाबतीत काय झालं, म्हणजे मी जेवढ्या विद्यार्थ्यांना भेटलो विचारलं तर त्यांच्या बाबतीमध्ये 25 पैकी समजा काहींनी 20 अटेम्प्ट केलेत तर त्यांचे 18 बरोबर आहेत. लक्षात येत आहे. इथंच 36 मार्क्स होतात. त्यानंतर सायन्सला 13 प्रश्न विचारले होते. आता सायन्स पण वेटेजच्या कंपॅरिझन मध्ये खूप मोठा सिलेबस आहे. ओके, याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग मध्ये सुद्धा खूप चॅलेंजिंग क्वेश्चन्स विचारले होते. तर इथं सुद्धा तुम्ही इंग्रजी सारखं 50% वेटेज धरू शकता. 13 असेल तर एक 6 क्वेश्चन तुमचे बरोबर आले. पुढे येतं पॉलिटी. आता पॉलिटीमध्ये निम्मी क्वेश्चन, टोटल जे 10 क्वेश्चन्स होते, 5 क्वेश्चन वन लाईनर होते. जसं एखाद्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट, घटना दुरुस्ती या विषयामध्ये कितव्या नंबरची होती. ओके, किंवा निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणते नियम आहेत. काही स्ट्रेट फॉरवर्ड होते, काही कन्सेप्च्युअल होते. सो तिथंही स्कोरिंग करता येत होतं, पण तुम्ही तिथंही 50% जरी धरलं, मी अगदी मिनिमम घेतोय. आणि राहिलं करंट अफेअर्स, तर करंट अफेअर्स लक्षात घ्या, ओपन एंडेड सिलेबस असतो. काहीही विचारलं तर ते करंट अफेअर्स मध्ये येऊ शकतं. आणि एमपीएससीचा मागचा 3-4 महिन्याचा ट्रेंड बघितला, जेवढ्या वेगवेगळ्या एक्झाम झालेल्या आहेत, काही एक्झाम मध्ये 3 ते 4 वर्षापूर्वीचं पण करंट अफेअर्स विचारलेलं आहे. सो इथं आपण 3 ते 4 वर्षापर्यंत करंट अफेअर्स वाचत बसणार आहोत का? त्याचा तेवढा कॉस्ट बेनिफिट रेशो फेवरेबल नाही आहे. म्हणजे एखादा एमसीक्यू येणार, ते पण तुम्ही 4 वर्षाचं वाचलंय म्हणजे त्यातला प्रश्न विचारला तर तुम्हाला येईलच ह्याची गॅरंटी नाही. ओके, सो करंट अफेअर्सला काय केलं जातं, जनरली एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे की मिनिमम 6 महिने, पण रिकमेंडेड आहे की 1 वर्षाचं करंट अफेअर्स तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. मग त्यासाठी कोणतंही रेप्युटेड एक मॅगझिन घ्या, ते व्यवस्थित वाचा 1 वर्षापर्यंत. मोस्टली क्वेश्चन त्यातले येतात, काही 1 ते 2 क्वेश्चन त्याच्या बाहेरचे येतील. ओके, तर ते जनरली कुणाला सुटत नाहीत, किंवा एखाद्याला सुटलं म्हणून तो मेरिटमध्ये आला असं होत नाही, कारण बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये सुद्धा त्याला चांगला परफॉर्मन्स करावा लागतो. सो करंट अफेअर्स आता विनाकारण टेन्शन घेऊ नका, आपले क्लासेस पण होणार आहेत आणि एक ठरलेला पॅटर्न आहे. जसं मी सांगितलं, वर्षभराचंच करायचं आहे, त्यातील 70-80% प्रश्न त्यातूनच येणार आहेत. त्यानंतर शेवटचा 7व्या नंबरचा आहे जिओग्राफी. आता जिओग्राफी, आता सिलेबसला बघितलं आपण, इंडियन जिओग्राफी आणि महाराष्ट्र जिओग्राफी असं 2 टॉपिक आहेत. साहजिकच सगळ्यांचा अंदाज होता, इन्क्लुडिंग आपला सुद्धा, की महाराष्ट्र जिओग्राफीवरती प्रश्न जास्त विचारले जातील. पण एमपीएससीनं बरोबर उलट केलं. 7 क्वेश्चन विचारले होते, त्यातले जवळजवळ 5 क्वेश्चन हे इंडियन जिओग्राफीवरती होते आणि त्यात पण कन्सेप्च्युअल होते. आणि महाराष्ट्र जिओग्राफीवरती 2 क्वेश्चन्स होते. सो अशा सुद्धा सरप्राइझिंग गोष्टींसाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. आता सगळ्यांनी महाराष्ट्र जिओग्राफीवरतीच फोकस केलं होतं, त्यामुळे जिओग्राफीमध्ये जो काय स्कोर आलाय तो सगळ्यांचा जवळजवळ सेमच आहे. ओके, पण आता एकदा पेपर येऊन गेलाय, त्यामुळे आता आपल्याला दोन्हीवरती फोकस करावा लागेल. येतं लक्षात. आणि लास्ट आहे एन्व्हायरमेंट. तुम्हाला सांगितलं, हाच एक सिलेबस असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, मराठी इंग्रजी सोडला की, जिथं डिटेलली पॉइंट वाईज दिलेला आहे सिलेबस. त्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला एखादा सिलेबस स्किप करायचा का घ्यायचा हे आपल्याला ओळखता येतं. मागच्या सिलेबसला पण सांगतो की 78 पेजचं नोट्स होती आणि त्याच्या बाहेरचं विचारलं नव्हतं. म्हणजे मला गॅरंटी होती की जर 10 विचारले तर किमान 8 ते 9 क्वेश्चन्स येतील, पण विचारलं 5, पण ते 5 पैकी 5 आलेलं आहेत. सो याला वेळ पण खूप कमी लागणार आहे, कारण डिटेल्ड सिलेबस आहे. सो तुम्हाला जर अबाव 100 जायचं असेल तर तुम्हाला फोकस कशावरती करावं लागेल, सगळ्यात आधी मराठी, हायेस्ट स्कोरिंग आहे. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी. आता याच्यामध्ये बघा, परत जसं इंग्रजीच्या बाबतीत भीती असते की मला मॅथ्स जमतच नाही, माझं पूर्वीपासूनच वीक आहे, मला काही केला सुधरत नाही, वगैरे वगैरे. सो याच्यामध्ये आपल्याला क्लासमध्ये प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा हे तुम्हाला सांगितलं जाईल, तशा पद्धतीनं तुम्हाला सराव करावा लागेल. लक्षात घ्या, एमपीएससी मध्ये क्वांट रिझनिंगचे प्रश्न तुम्हाला येतात हे सफिशियंट नाही, ते कमी वेळात येतात हे गरजेचं आहे. लक्षात येत आहे. तुम्हाला 4 तास दिल्यानंतर तुम्ही 25 क्वेश्चन सोडून दाखवाल ना, पण आपल्याला 1 तासामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत, त्यातले 25 क्वेश्चन हे क्वांट रिझनिंगचे आहेत.
तर इथं जर तुम्हाला ते सोडवता आले तर ॲक्युरेट आन्सर पर्यंत तुम्ही येताय. त्यामध्ये अँबिग्युटी नसते. समजा भूगोलमधला एखादा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, पुढे आपण डिस्कस करतोय, तर याच्यामध्ये काही क्वेश्चन्समध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं की नेमकं क्वेश्चन बनवणाऱ्यानं काय सोर्स वापरलाय, त्यानुसार नेमकं कशा पद्धतीनं याला आपण टॅकल केलं पाहिजे, त्यांना अपेक्षित उत्तर काय आहे, असं कन्फ्युजन असू शकतं काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन्समध्ये. पण क्वांट रिझनिंग मध्ये तसं नसतं. मॅथ्स मध्ये 2+2 4 हे ठरलेलं आहे. तुम्हाला ते सोडवता आलं तर पर्यायामध्ये 4 असणार आहे. एवढं सोपं नसते पण. तर ॲक्युरेट आन्सरला आला तर तिथं अँबिग्युटी नसते. त्यामुळे तुम्हाला जर सोडवता आलं तर जसं विद्यार्थ्यांनी 20 सोडून 18 क्वेश्चन्स बरोबर आलेत, तर हे तुम्हीही करू शकताय. लक्षात घ्या, तुम्हाला 100च्या वरती जायचं असेल तर 36 इथंच आहे. म्हणजे 1/3 मार्क तुम्हाला एकाच विषयामध्ये मिळणार आहेत. येतं लक्षात. त्यानंतर मराठी पण तेवढं पक्क केला तर तिथं 24 मार्क. 36 आणि 24 किती झाले? 60 मार्क्स. बरोबर. तर 100 पैकी 60 मार्क्स इथंच मिळाले. राहिले 40 मार्काचे क्वेश्चन्स. ते तुम्हाला किती याच्यात सोडवायचे आहेत? 25 आणि 15 किती झाले? 60. म्हणजे 120 मध्ये तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहेत? फक्त 40 मार्क्स घ्यायचे आहेत. लक्षात येत आहे. म्हणजे तुम्ही 100 काय 110च्या पलीकडे पण जाऊ शकाल जर जिथं स्कोरिंग होतं त्याच्यावरती फोकस केला तर. आपल्याला मागच्या बॅचला ज्यावेळी सिलेबस डिक्लेअर झाला त्यावेळी ह्या सगळ्या सिलेबसमध्ये कुठं स्कोरिंग होतं याच्यापेक्षा ना रिमोट सेन्सिंगला काय वाचू याचं कौतुक एवढं होतं. कारण पहिल्यांदा सिलेबस आला होता. बरं, रिमोट सेन्सिंग वरती येणार आहेत किती प्रश्न? 1 किंवा 2. बरोबर. एरियल फोटोग्राफी सगळं सेक्शन झाला तर 3 क्वेश्चन्स विचारलेत. याच्यातलं एक तर क्वेश्चन सुटणारच होता. म्हणजे तुम्ही रिमोट सेन्सिंग फक्त टेक्निकल सिलेबसला नाही, तो राज्यसेवेला पण आहे. मग तिकडे काहीतरी प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यातले प्रश्न जरी नुसता केले असते तरी 3 पैकी 1 प्रश्न सुटणार होता. हे आधीपासून माहित होतं. पण आपला फोकस काय असतो? क्वांट रिझनिंग. किंवा आता क्वांट रिझनिंगचं वेटेज एवढं आहे हे नंतर एक्झामला कळालं. पण पॉलिटी, मराठी हे स्कोरिंगचे विषय आहेत. किंवा एन्व्हायरमेंट, जिओग्राफी हे आपल्याला आधीही माहित होतं. पण आपला फोकस कसा असतो की काय बदल होतो, काय चेंज झालेला आहे, त्याचं कौतुक असतं. नव्याचं कौतुक जास्त असतं. जर एखाद्यानं समजा 120 मार्क्स ठराविक पद्धतीनं अभ्यास करून काढला असेल तर त्याच्यापेक्षा आपल्याला नवीन शोध लावायचा असतो. ओके. म्हणजे ज्यांना अनुभव घेतलाय, जो खड्ड्यात पडून शिकलाय, तसं न करता आपल्याला पण खड्ड्यात पडायचं आणि मगच पुढच्या अटेम्प्टला मी शहाणा होणार, अशा पद्धतीनं आपली मानसिकता असते. त्यामुळे जेवढं स्कोरिंगचे विषय आहेत मराठी, क्वांट रिझनिंग. आता क्वांट रिझनिंगचं सांगितलं तुम्हाला की काहींना अवघड जातं. तर याला सरावाशिवाय पर्याय नाही. म्हणजे आपल्याकडे फॅकल्टी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये एखादा प्रश्न कसा सोडवायचा हे शिकवेल. पण तुम्हाला हे कमी वेळेत सोडवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागेल. लक्षात येत आहे. आणि प्रॅक्टिस काय तुम्हाला आज शिकवलं आणि पुढचं 10 दिवस मी प्रॅक्टिस केली आणि मला आलं. किंवा भूगोल जसं वाचताय की इंडियन जिओग्राफीचं हे पुस्तक आहे आणि महाराष्ट्र जिओग्राफीचे पुस्तक आहे, एवढं वाचलं, लेक्चर्स ऐकले, नोट्स बघितले, पाठ केलं, विषय संपला. क्वांट रिझनिंगचं तसं नाही. तुम्हाला जर प्रॅक्टिस डेली जर तुमची असेल तरच तुम्ही ते कमी वेळात सोडवू शकता. म्हणजे इथंपर्यंत तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे की क्वेश्चन्स बघितला. आता ते वर्णमाला वगैरे असतात, एबीसीडी, त्याला नंबरिंग असतं, 2ची स्पेस असते, 3ची स्पेस असते. तुमची इथंपर्यंत प्रॅक्टिस होते. जर तुम्ही सिन्सिअरली प्रॅक्टिस केली तर तो प्रश्न बघितला तरी तुमचे डोळे आपोआपच कॅल्क्युलेट करतात. 1चा डिफरन्स, 2चा डिफरन्स. त्याच्या पद्धतीने इकडं पटपट हाताने तुम्ही लिहिता, खाली ऑप्शन तो असतो. तुम्ही तिथं एबीसीडी मध्ये मार्क करून 1चा डिफरन्स दिसतोय, 2चा डिफरन्स दिसतोय, हे एवढा वेळ नसतो. मग हे काय रॉकेट सायन्स नाही किंवा ह्याच्यासाठी खूप काही ब्रिलियंट माणूस असावा लागत नाही. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, दररोज डेली 1 ते 1.5 तासाचा मिनिमम तुम्ही सराव केलाच पाहिजे. कारण हे प्रॅक्टिस जेवढं कराल तेवढं ते कमी वेळामध्ये तुम्हाला शक्य आहे. आणि याच्यामध्ये असं काही नाही की माझं मॅथ्स वीकच असतं, मी आतापर्यंत कधी बघितलेलं नाही आहे. हे सगळे आपले मेंटल ब्लॉक्स असतात की मला हे जमत नाही, मी हेच करू शकत नाही. समजा तुम्ही 4-5 किलोमीटर पळू शकता, तेवढेच तुमची बॉडीची कॅपॅसिटी आहे. तुम्ही 4-5 किलोमीटर पळला आणि त्यानंतर असं झालं की मागं तुमच्या वाघ आहे असं कळाला, तर तुम्ही आता म्हणणार आहे का माझी कॅपॅसिटी संपली, वाघा खा मला? त्यावेळी कुठलं तरी तुम्ही फोर्स आणून आणखीन 4 किलोमीटर पळून दाखवणार आहे. मग ही एनर्जी कुठून येते? आपली प्रत्येकाची कॅपॅसिटी आपल्यालाच माहित नसते. आपणच ठरवून घेतलेलं असतं की मला एवढं शक्य आहे. मला ना 8 तासाची झोपच लागते, नाहीतर मला पित्त खूप होतं.
म्हणजे हे आपलेच अझम्पन्स आहेत. मला मेसचा खूप त्रास होतो जेवणाचा, घरचंच जेवण मला लागतं, त्यामुळं क्लासरूम बॅच काय मला जमणार नाही. म्हणजे आपणच लिमिटेशन्स गाठलेले असतात, लक्षात येते का? म्हणजे एक मागच्या बॅचला पण मी हे उदाहरण दिलं होतं. हत्तीचं तुम्हाला उदाहरण माहित असेल. हत्ती ज्यावेळी लहान असतो तर त्याला काय केलं जातं, त्याचा जो माहूत असतो, केअरटेकर इंग्रजीमध्ये, तो तो काय करतो, सुरुवातीला त्याला साखळदंडानं बांधतो. आता ते लहान असल्यामुळे त्याला फ्रीडम हवं असतं. प्रत्येक वेळी ते पायाने हिसका देऊन साखळदंडा तोडायचा प्रयत्न करत असतो. आता त्याच्या एनर्जीच्या फोर्सच्या कम्पॅरिझन मध्ये ते शक्य नसतं. जसं हत्ती मोठं होत असेल त्याला ते समजायला लागतं की आता ही आपली बाउंड्री आहे, हे लिमिटेशन्स आहे आणि काही केल्या हा साखळदंडा तुटणार नाही. ओके. जसा हत्ती मोठा होत जाईल, तो एकदम अडल्ट स्टेजला येतो, त्यावेळी आता फुल पॉवर असते त्याच्याकडं. अशा वेळी मात्र माहूत सिम्पली त्याच्या पायाभोवती फक्त दोरा जरी फिरवला ना त्यानं, तरी याला वाटतं की आता मला बांधून ठेवलेला, मी इथून हलू शकत नाही. लक्षात येतं? ज्याने की सिम्पली थोडासा फोर्स जरी अप्लाय केला तर ती दोरी तुटण्यासारख्या असते, कारण ती काय साखळदंडा नसतो, सिंपल साधी दोरी असते. मग हे का होतं, तसं आपल्या दृष्टीनं पण आहे. आपण आपलं जे काही अकॅडमिक करिअर झालेलं आहे किंवा आपण जे काय जगतो याच्यामध्ये आपणच आपले लिमिटेशन्स ठरवून घेतलेले आहेत. मग त्या लिमिटेशन मधूनच अशी एक शंका येते, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी क्वालिफाय होऊ का? लोकांचं 2-2 नंतर झालंय, कुणाचं 3 नंतर झालंय, प्रिलिमस लोकांनी 3 वेळा लिहिलंय तरी क्वालिफाय नाही. ओके. तर हे अभ्यासाला सुरुवातच आपली इथून होते. म्हणजे याच बॅच मधले अशी कितीतरी उदाहरणं आहेत, त्यांचे अबाउट 90 स्कोर आहेत. ऍग्रिकल्चरचे पण आहेत उदाहरणं आणि इंजिनिअरिंगचे पण. त्यामुळे त्यांना जर 3.5-4 महिन्यामध्ये शक्य आहे तर सगळ्यांना शक्य आहे. आणि आपण क्लास मुळात का लावतो, म्हणजे अशी एखादी कुठलीच गोष्ट जगामध्ये नाही आहे की जी सेल्फ स्टडी करून होऊ शकत नाही, पण त्याला तेवढा पुरेसा वेळ द्यावा लागतो. ओके. आपला क्लास लावण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही स्वतः कन्सेप्ट वाचून तुम्हाला जो वेळ लागणार आहे तो वेळ इथं सेव्ह होईल, इथं तुमचे कन्सेप्ट रेडी होतील. तुम्हाला एखादं पुस्तक स्किप करा किंवा वाचा हे सांगणारं कोणीतरी लागेल. तुम्ही अनवॉन्टेड एखादं बुक ज्याचा एक्झामच्या दृष्टीने काहीच रिलेव्हन्स नाही आहे ते वाचवण्यात जर 1 महिना घालवला तर दॅट इज वेस्ट ऑफ टाइम. इथं आल्यानंतर तुम्ही एका वातावरणाचा भाग व्हाल, तुम्हाला रिअल कॉम्पिटिशन काय आहे कळेल. घरात बसून तुम्ही 2 तास वाचत असाल तर तुम्हाला वाटेल वाव किती अभ्यास केला मी, पण ज्यावेळी तुम्ही लायब्ररीत किंवा क्लासमध्ये इथं बसून बघता की पोरं 10-10, 12-12 तास वाचतायत, त्यावेळी तुम्हालाच लक्षात येईल की अरे आपण कमी पडतोय. लक्षात येते? तर क्लासचा उद्देश तो आहे की तुम्हाला तुमचं जे वेळ वाचणार होता, म्हणजे याच्यामध्ये एक लर्निंग कर्व आहे. सिंपल, जे तुम्ही क्लासला कुठल्या उद्देशानं बघायचं मी तुम्हाला सांगतोय. जर हे टाइम असेल आणि ही तुमची अचिव्हमेंट असेल, ओके, आणि तुमचा प्रवास जर असा होणार असेल इथं अचिव्हमेंटला जायला हा टाइम लागणार असेल, तर आम्ही अशा पद्धतीनं ते कमी वेळेत तुम्हाला त्या ठिकाणावरती नेणार आहोत. आता याच्यामध्ये तुमचे कष्ट कमी होणार आहेत का? कष्ट तुम्हालाच करावे लागणार आहेत आणि तेवढेच करावे लागणार आहेत, पण जे वेस्टेड तुम्ही डॉंकी वर्क करणार आहे, कारण याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा, मी असेल, सर असतील किंवा सूरज सर त्यांचं सिलेक्शन झालंय, ऑलरेडी ह्या प्रवासातून गेलेले आहेत, आम्हाला एक्झॅक्टली माहित आहे काय केलं पाहिजे. तुम्ही स्वतः ते 1-2 वर्ष अनुभव घेऊन मग अनुभवातून शिकून असं नाही असं करावं लागतं, अरे हे पुस्तक नाही ते पुस्तक वाचावं लागतं किंवा एमसीक्यू सोडवायला लागतात, हे सगळं आम्ही तुम्हाला रेडीमेड हे वातावरण तयार करून देणार आहोत. ओके. म्हणजे इथं कुठेही मी क्लेम करत नाही किंवा सर क्लेम करत नाहीत की तुम्ही क्लास लावा 100% तुमचं होणार. म्हणजे याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स महत्वाचे आहेत आणि तुम्ही आमच्यावरती बिलीफ ठेवणं महत्वाचं आहे. ओके. नाहीतर आता सोशल मीडियामध्ये इश्यू एवढा झालाय, तुम्हाला एका क्लिकवरती सगळी माहिती अवेलेबल आहे, पण तेवढंच कन्फ्युजन वाढलेलं आहे. कोण म्हणतं हा पुस्तक वाच, कोण म्हणतं ते पुस्तक वाच, कोण म्हणतो काहीच वाचू नको माझ्याच नोट्स वाच. बरोबर. मग याच्यातून माणूस एखादा धरून जरी चालला हे पुस्तक मला वाचायचं आहे, तर बाजूच्या लायब्ररीमध्ये बघतो तो बाजूच्या बॉक्समध्ये हे काहीतरी वेगळं वाचतंय. बरोबर. मग परत कन्फ्युजन, म्हणजे जे एक पुस्तक त्यानं पक्क करणं अपेक्षित होतं ते पण नाही केलं त्यानं. सो टेक्नॉलॉजीचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. सो हा सिलेबस आहे, तुम्हाला मी सांगितलं की कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न येतो की हाच पॅटर्न कंटिन्यू राहील का पुढच्या एक्झामला. जनरली एमपीएससी पॅटर्न बदलत नाही, पण आता कॉम्पिटिशन इतकं आहे तर काहीतरी फिल्टर लावायचं असेल तर असे सरप्राइजेस येऊ शकतात. फक्त आपल्यासाठी चांगली गोष्ट ही आहे की क्वांट रिझनिंग 25 मार्काला आहे. बरोबर.
तर याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन असू नाही शकत. म्हणजे क्वांट रिझनिंग आता 30 मार्काला नाही करू शकत. लक्षात आलं? त्यामुळे तुमच्या पुढे जे आहे ते वर्स्टच आहे, किंवा तुम्ही जी तयारी करणार आहे ती वर्स्ट पद्धतीनंच करणार आहे. म्हणजे इथं 25 पैकी 20 क्वेश्चनच क्वांट रिझनिंगला विचारले, तर 5 क्वेश्चन इथं कुठेतरी वाढवतील एन्व्हायरमेंटला किंवा जिओग्राफीला, जिथं तुम्हाला ते कमी वेळात सुटणार आहेत. लक्षात येत आहे? कारण इथं 5 मार्क सोडवण्यासाठी तुम्हाला कम्पॅरेटिव्हली जास्तच वेळ लागणार होता. त्यामुळे जे आहे ते वर्स्टच आहे. जर चेंज झाला तर तुमच्या पथ्यावर पडणार आहे, नाही चेंज झाला तर याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड आहात. ओके. तर काही क्वेश्चन जस्ट एक नमुने घेतले झालेल्या एक्झाम मधून. तर पॉलिटीचा क्वेश्चन आहे की घटनादुरुस्तीवर क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे शिक्षण हे कंपल्सरी आहे अशी घटनादुरुस्ती किंवा मूलभूत कर्तव्याचा भाग आहे अशी कोणती घटनादुरुस्ती आहे? आता हे सिंपल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये एकतर माहीत असणं अपेक्षित आहे किंवा नसणं अपेक्षित आहे. आणि पॉलिटीमध्ये काही ठराविक प्रश्न येतात, जसं प्रिॲम्बल वरती प्रश्न विचारला जाईल, प्रस्ताविक वरती, घटनादुरुस्तीवरती प्रश्न विचारला जाईल, राष्ट्रपती आणि राज्यपालच्या कंपॅरिझन वरती प्रश्न विचारला जाईल, आणीबाणीवरती प्रश्न विचारला जाईल. तर हे तरी सगळ्यांचं पक्क असतं, त्यामुळे असे क्वेश्चन इझिली आपण अटेम्प्ट करू शकतो. पुढचा आहे एन्व्हायरमेंट मधील आहे, सिंपल जोडा दिलेला आहे, फॅक्च्युअल डेटा आहे, ह्याच्यातलं सगळंच आपल्याला माहित नसतं. ओके. जसं आता बॉम्बे बचाव कमिटी इव्हन आपल्या पण नोट्स मध्ये नव्हतं, पण बाकीचे जे तिन्ही आहेत तर याचं पेर जुळत असेल, अगदी 1 किंवा 2 जरी जुळत असेल तर तुम्ही आन्सर पर्यंत देता. सो गरजेचं नाहीये की सगळंच तुम्हाला माहित असलं पाहिजे. कोणी किती टॉपर असेल, किती महान असेल, तरी असं होणार नाही की त्याला 100 जीएसच्या क्वेश्चन पैकी 100च्या 100 मार्क्स पडतील. ओके. त्याला आता टॉपर किती आलाय, आपण एक्स्ट्रीम कंडिशन फॉरेस्ट्रीचे घेऊ, 122 कट ऑफ आलेला आहे. तर मॅक्झिमम टॉपर कितीचा असेल, 150. याच्यावरती तर कोणी जाऊ शकत नाही. याचा दुसरा अर्थ काय आहे, किती क्वेश्चन्स नाही आले त्याला, 25 क्वेश्चन नाही आले. येतात लक्षात? म्हणजे तुम्ही ही अपेक्षा धरू नका की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला कट टू कट मार्क्स पडले पाहिजे, ते शक्य नाही. तुम्हाला जो काय मॉब आहे त्या मॉब मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स पाहिजेत. लक्षात येत आहे? तर समजा एखाद्या याच्यातलं माहित असेल तर मग आपण आन्सर पर्यंत कसं यायचं, किंवा याच्यामध्ये इलिमिनेशन मेथडने आपण 2 आन्सर कट केले असतील तर राहिलेल्या 1-2 आन्सर मध्ये मग आपण गोळी मारायची की नाही, हे सगळं तुम्ही एमसीक्यूच्या सरावातून कळतं. तुम्ही इथपर्यंत एमसीक्यूची प्रॅक्टिस केला तर तुम्हाला एमसीक्यू बघितल्यानंतर एमसीक्यू बनवणाऱ्यांनी काय डोक्यात ठेवून एमसीक्यू बनवलेला आहे आणि त्यामुळे काय उत्तर पाहिजे, इथपर्यंत आपली तयारी होते. आणि ही तुमची 3.5 महिन्यात पण तयारी होऊ शकते, तुम्ही अभ्यासाबरोबर एमसीक्यू सोडवले तर. ओके. सगळंच लक्षात ठेवा, तुमच्या अभ्यासावरती अवलंबून नाही आहे. तुम्ही फक्त शेवटच्या दिवसापर्यंत वाचत राहिला, रिव्हिजन नाही केला तर 0 आहे. तुम्ही एमसीक्यू सराव नाही केला तर सगळं 0 आहे. आता एवढं सगळं केलं, एवढं सगळं तुम्ही केलेलं आहे आणि 2 तासामध्ये डिस्टर्ब आहात, बरोबर, मैत्रिणीशी भांडून गेला एक्झामला, तर मग किंवा मित्राशी, म्हणजे पार्सलिटी नको, तर केलेल्या अभ्यासावरती काय हेच नाही. म्हणजे मी इथपर्यंत काही स्टुडंट्स बघितलेत की मी कालही माझ्या बॅचला सांगत होतो की तुमची आन्सर शीट वरती सही करायला परीक्षक असतात, तिथं तुम्हाला रोल नंबर वगैरे लावावा लागतो. इथं 5 मिनिटं प्रत्येकाची जातात, पण लोक असं युद्धावर गेल्यासारखं टेन्शन मध्ये असतात, मला लवकर संपवायचं आहे, आणि ते 5 मिनिटं गेलं म्हणून पण डिस्टर्ब होणारे लोक आहेत. आता 5 मिनिटं सगळ्यांची जातात, फक्त एमपीसी तुमची सही घेणार आहे का? सगळ्यांची सही घेणार आहे ना. त्यामुळे सगळ्यांनाच 55 मिनिटं अवेलेबल असतील. त्यामुळे किती काम राहताय, शांत राहताय तुम्ही, याच्यावरती ऍक्च्युअली तुमचा परफॉर्मन्स डिपेंडंट असणार आहे. मग हे सुद्धा सरावाने येतं. आपण एक्झाम जो काय सिलेबस आहे तो जवळजवळ 1 महिना आधी संपवतो. ओके. आपलं शेड्यूल आहे ते 9 आठवडे ते 10 आठवड्यांपर्यंत आपण कंप्लीट करतो, आणि किमान 1 महिना तुम्हाला रिव्हिजनला मिळतं, ज्याच्यामध्ये आपण 5 फुल लेंथच्या टेस्ट सिरीज घेतोय. ज्यांनी मागच्या बॅचला सगळ्या टेस्ट सिरीज सोडवल्या, इव्हन अभ्यास कमी असला तरी, तर त्यांचं टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं झालेलं आहे. नाहीतर मागाशी तुम्हाला जे सांगितलं एन्व्हायरमेंटचे सगळे क्वेश्चन येत होते पण मी तिथपर्यंत पोहोचलोच नाही, असं खूप जणांचं झालेलं आहे. काही लोकांनी सिंपल गोल करायचं असते, आधी उत्तरं शोधून घेतली आणि एकाच वेळी 10 गोल करत राहिले, मग ते 10 गोल करताना वरचं खाली इकडे तिकडे झालं, 10च्या 10 चुकले. म्हणजे ह्या ज्या सिली मिस्टेक्स आहेत त्या तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये करा. लक्षात येत आहे? म्हणजे तुम्हाला इम्प्रुव्हमेंटला चान्स राहते. एमपीएससी मधून जर अशा मिस्टेक झाल्या
तर एवढा अभ्यास करून पुन्हा 1 वर्ष किंवा पुन्हा पुढच्या ॲडची वाट बघावी लागेल. सो असे काही क्वेश्चन्स असतात. पुढचं जिओग्राफीमध्ये खूप हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. इथं मात्र डिटेल अभ्यास लागेल. म्हणजे रिट्रीटिंग मान्सून संदर्भात क्वेश्चन आहे. मान्सूनची माघार कशी होते आणि त्यासाठी काय काय फॅक्टर्स काम करतात. तर 3 प्रकारचे प्रश्न असतील. एक असेल पूर्णपणे फॅक्च्युअल, ओके, तिथं माहीत आहे किंवा नाही. दुसरा असेल कन्सेप्च्युअल क्वेश्चन, तुमची ती कन्सेप्ट किती क्लिअर आहे ते. आणि तिसऱ्या पद्धतीचे प्रश्न असतील, तुम्हाला आन्सर माहीत नाही पण तुम्ही ऑप्शनकडे बघितला तर सांगू शकताय की या 4 पैकी 2 ऑप्शन तरी नसणार आहेत. ओके, त्याला आपण एलिमिनेशन मेथड म्हणतो. मग अशा वेळी त्या 2 पैकी काही जरी रॅन्डम मारलं, समजा 10 क्वेश्चन असे सोडवले तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. नंतर मी क्लासच्या वेळी ते कॅल्क्युलेशन करून दाखवेन तुम्हाला. असे 10 क्वेश्चन जरी सोडवले, 2 क्वेश्चन कट करून, तरी तुम्ही प्लस मध्येच असता. तर हा सगळा सरावाचा भाग आहे. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतलं होतं. आता आपलं टाइम टेबल बघा कधी आहे. जुलैमध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे. आता ही थोडी पुढं मागं होऊ शकतं जाहिरात येणं, पण मोस्टली एक्झामची डेट आहे ती फिक्स आहे. जनरली एमपीएससी चेंज करणार नाही. त्यामुळं जुलै महिन्यात जर जाहिरात नाही आली तर रिलॅक्स नका होऊ. ओके, असं कुठं एमपीएससीनं म्हटलेलं नाही की मी 3.5 महिने आधी जाहिरात काढेन आणि तुम्हाला पुरेसा अभ्यासाला वेळ देईन. तुमचा अभ्यास झालाय की नाही एमपीएससीला चेक करायला एक्झामच आहे. तुम्हाला ते विचारून टाइम टेबल नाही ठरवणार. त्यामुळं आपली जी एक्झाम आहे ती 26 नोव्हेंबरला प्रिलिम्स होईल आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक 4.5 महिन्याचा गॅप दिलेला आहे मेन्सला. ओके, सो बॅच बद्दल थोडक्यात माहिती सांगतो आणि मी सरांच्याकडे हँडओव्हर करतो. पहिलं आपलं डिजिटल क्लासरूम वरती होतो हे दिसतंय तुम्हाला, त्यामुळे बोलायचं कारण नाही. आपलं मिनिमम 4 तासाचे लेक्चर्स होत आहेत. 3 ते 7 आपलं ऑफिशियल टायमिंग आहे, पण तुमची तयारी 8-8:30 पर्यंत पण पाहिजे, कारण आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. मोस्ट ऑफ द क्लासेसमध्ये सिलेबस कंप्लीट होत नाही, ही रियालिटी आहे. पण आपण विद्यासागर अकॅडमी असेल किंवा एक्सलन्स अकॅडमी असून दे, तर याच्यामध्ये कुठलाही सिलेबस स्किप करत नाही किंवा हे तुमचं तुम्ही वाचा, हे 4 पानं घे, हे तुझं तू वाचून घे, असं काही होणार नाही. सगळा सिलेबस पॉईंट टू पॉईंट एक्झाम ओरिएंटेड, जेवढं एक्झामसाठी महत्वाचं आहे तेवढं सगळा कव्हर केला जाईल. त्यासाठी तुमची बसण्याची तयारी पाहिजे. ओके, ऑफिशियली एकही दिवस सुट्टी नसते, नाहीतर शनिवार रविवारी सुट्टी आहे घरी जाऊन येतो वगैरे, असं काही नाही. इन केस जर फॅकल्टीची काही अडचण असेल, ते पण अचानक जर काय उद्भवली तर एखाद दिवस सुट्टी महिन्यातून पडते. ओके, ते पण काय आधी डिक्लेअर नसणार आहे, साहजिकच आदल्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल. सो सगळा सिलेबस कव्हर केला जाईल. मागच्या एक्झाम मध्ये जर आपण बघितलं, आपण प्रिंटेड नोट्स पण प्रोव्हाइड केल्या होत्या, तर त्यातलं जवळजवळ 60% क्वेश्चन किंवा 60 क्वेश्चन्स हे त्या नोट्स मधील होतं. याचा अर्थ असं नाही की एमपीएससी आमच्या नोट्स बघून क्वेश्चन्स काढते. याचा अर्थ एवढाच आहे की आपण त्या कॅलिबरचे फॅकल्टी आपल्याकडे आहेत की ज्यांना माहित आहे एमपीएससीच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे. ओके, पुढे आहे, आपण मागच्या वेळी स्पायरल दिले होते तुम्हाला झेरॉक्स. आता आपण बुकलेट प्रिंट करतोय. येत्या एक 5-6 दिवसामध्ये तुम्हाला बुकलेट मिळतील, ऑनलाईन बॅचला कुरिअर होतील. त्यानंतर आपण याच्याबरोबर मागच्याच एक्झाम मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिसचं बुक पब्लिश केलेलं आहे. ओके, तर हे बुकमध्ये बाहेर पण बुक्स अवेलेबल आहेत, पण आपल्या बुकमध्ये काय आहे की प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत ऍग्रिकल्चरला, इंजिनिअरिंगला, फॉरेस्टला जे जे प्रश्न आलेले आहेत जीएस मध्ये आत्ताच्या सिलेबसनुसार किंवा मराठी इंग्रजीला, ते त्यात इन्क्लूड आहेत. आता एन्व्हायरमेंट सारखे जे विषय आधी नव्हते, तर आपण त्यासाठी एमपीएससी पूर्व, राज्यसेवा किंवा मुख्यचा आधार घेतलेला आहे, तिथून क्वेश्चन्स घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं 8 विषयांचे क्वेश्चन्स कंपाईल केलेत, त्याचा आन्सर्स आणि डिटेल्ड एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि ते कॅटेगरी वाईज आपण एकत्रित केलेलं आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला ते सरावासाठी चांगलं उपयोगी पडणार आहे. हे तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट इन्क्लूड आहे. टीचिंग फॅकल्टी बद्दल सांगितलं, आपल्याकडे 8 विषय आहेत. मी एन्व्हायरमेंट घेतोय. बाकीच्या विषयांसाठी आपल्याला पुण्यातले सगळे टॉपचे फॅकल्टी आहेत. उद्यापासून आपले रेग्युलर मराठीचे क्लासेस सुरू होतील, तुम्हाला त्याची झलक येईलच. सो आपण विद्यासागर आणि एक्सलन्स अकॅडमी एकत्रित येण्यामागं पण कारण हेच आहे की आपण जे काही टॉप त्या सब्जेक्टमध्ये महाराष्ट्रात आहेत, तर त्यांना आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे तुम्हाला जीएससी सब्जेक्ट घेण्यासाठी. ओके, सो फुल लेंथ टेस्ट सिरीज बद्दल बोललो मी की प्री की असून दे किंवा मेन्स असून दे,
आपण 5 फुल लेंथच्या टेस्ट सिरीज घेतो, त्यासाठी 1 महिना सिलेबस आधीच कंप्लीट करतो. तर तुम्ही फक्त आमच्या म्हणण्याप्रमाणे ऐकून जरी केला, जोपर्यंत आपलं टीचिंग चालू आहे, ज्या त्या दिवशी जो तो सब्जेक्ट क्लिअर केला, नोट्समधून असेल किंवा तुम्हाला अवांतर वाचायचं असेल तर त्यामधून असेल, त्यावरचे एमसीक्यू सोडवला, शेवटचा महिनाभर रिव्हिजन केला, 5च्या 5 टेस्ट सिरीज सोडवला, तर तुम्ही इझिली मेन्सला क्वालिफाय होऊ शकता. ओके, म्हणजे इथं एक स्टेटमेंट आहे, लाईफ खूप सिम्पल असते, बट वी इन्सिस्ट इट टू मेक कॉम्प्लिकेटेड. ओके, आपल्याला मी जर हे सांगितलं एवढं सोपं आहे, असा असा अभ्यास करा, हे काय तर खूप अवघड आहे आणि असं आहे तसं आहे, मीच तुम्हाला सगळं सांगू शकतो, क्लास लावा, असं सांगितलं तर जास्त अपील होतं. पण तशा गोष्टी वर्क होत नाहीत. म्हणजे काही जरी झालं तर तुम्हालाच एफर्ट्स घ्यायचे आहेत. फक्त तुम्ही आमच्यावर बिलीफ सिस्टम ठेवा, आम्ही सांगतोय तशा पद्धतीनं अभ्यास करा. त्यानंतर तुम्ही कुठल्याही कोर्सला एनरोल झाला तर 2 मॉक इंटरव्ह्यू फ्री घेतो आपण. त्यानंतर तुमचा कॉन्सन्ट्रेशन वाढावं म्हणून सर हिप्नोथेरपी आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन थेरी घेतात. ओमकार सर स्वतः हे तुमचा 1 दिवसाचा सेशन घेतात, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढावं. ओके, सो ही बॅचची माहिती होती.